नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख 27 मार्च आणि दररोज सकाळी 6:30 वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो. आणि दररोज 20 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा असतो. ठीक आहे. आजचा दिवस आहे जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, लक्षात ठेवा, 27 मार्च हा दिवस आपण पाहायला गेला जागतिक रंगभूमी दिवस म्हणून आपण साजरा करतो. कालचा प्रश्न होता, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? तर ती मुंबईमध्ये धावणार आहे. आजचा पहिला प्रश्न, कागदविरहित कायदे प्रक्रियेसाठी राष्ट्रीय ई विधान अर्ज म्हणजे नेवा स्वीकारणारी दिल्ली ही भारतातील कितवी विधिमंडळ ठरली? असा प्रश्न विचारलाय आपल्याला. विचारलाय कितवी विधिमंडळ ठरलेली आहे? तर ती 28वी विधिमंडळ ठरलेली आहे. 2022 मध्ये ई विधान अर्ज लागू करणारे नागालँड पहिले राज्य होते. दिल्ली विधानसभेने 22 मार्च 25 रोजी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालय आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. दिल्ली आपण पाहायला गेलं तर 28वी विधिमंडळ ठरलेली आहे. दुसरा प्रश्न, केंद्र सरकारने 24 मार्च 25 रोजी संसद सदस्यांच्या खासदारांच्या पगारात टिंबटिंब टक्के वाढ अधिकृतपणे अधिसूचित केली. सुधारित वेतन रचना 1 एप्रिल 23 पासून लागू होईल. तर किती टक्के वाढ केली असा आपल्याला प्रश्न विचारले, लक्षात ठेवा. तर उत्तर आहे 24% वाढ केलेली आहे. एप्रिल 18 नंतरची पहिली सुधारणा आहे. 1961च्या आयकर कायद्यात नमूद केलेल्या खर्च महागाई निर्देशकानुसार संसद सदस्यांचे वेतन भत्ते निवृत्ती वेतन कायद्या अंतर्गत लागू करण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचे मासिक वेतन 1 लाख रुपयावरून 1,24,000 रुपये करण्यात आले आहे, म्हणजे 24% वाढ झाली. दैनिक भत्ता 2000 वरून 2,500 करण्यात आलाय. 5 वर्षापेक्षा जास्त काळ सेवेसाठी मिळणारी अतिरिक्त पेन्शन 2,000 वरून प्रति महिना 2,500 करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न, टिंबटिंब हे विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले भारतीय राज्य बनले. मित्रांनो, कामकाज सांकेतिक भाषेत करणारे पहिले राज्य कोणते बनले? तर उत्तर आहे पंजाब राज्य बनलेले आहे. सामाजिक सुरक्षा, महिला आणि बालविकास मंत्री डॉक्टर बलजीत कौर यांनी उपक्रमाची घोषणा केली. कर्णबधिरता असलेल्या, अपंगत्व असलेल्या लोकांसाठी कायदेविषयक चर्चा सुलभ करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ठीक आहे. सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले भारतीय राज्य कोणतेही विधानसभेचे कामकाज? उत्तर कुठले? पंजाब राज्य आहे. समजून घ्या प्रश्नाला. पुढे, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाचे ब्युरो सदस्य म्हणून टिंबटिंब यांची निवड झाली आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली संजय सिंग यांची निवड झालेली आहे. भारतीय कुस्तीसाठी एक महत्वपूर्ण कामगिरी करताना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग यांची युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाचे ब्युरो सदस्य म्हणून निवड झाली आहे. ही निवडणूक 24 मार्च 25 रोजी अम्मान येथे झालेल्या UWW एशियाई महासभेदरम्यान झाली. संजय सिंग 38 पैकी 22 मते त्यांना मिळालेली आहेत. ठीक आहे. पॉइंट महत्वाचा लक्षात ठेवा, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पाचवा प्रश्न, विधानसभा उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे कोणत्या राज्याचे नुकतीच निवड झाली आहे? तर ते राज्य आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून निवड झाले आहे. ठीक आहे. अण्णा बनसोडे बिनविरोध झाले. अजितदादा पवार गटाचे राज्यपाल आपले महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानसभा विरोधी पक्षनेता रिक्त आहे. लक्षात ठेवा. आता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे झालेले आहेत. ठीक आहे. सहावा प्रश्न बघतो, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन टिंबटिंबने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय कार्यदल स्थापन केले आहे, म्हणजे स्थापन करायला सांगितले केले आहे. तर सुप्रीम कोर्टने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. ठीक आहे. ओके. सातवा प्रश्न पाहतोय, खालीलपैकी नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राजीव गोबा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. माजी कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांची नीती आयोगाचे
पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते झारखंड कॅडेटचे 1982च्या बॅचचे IAS अधिकारी गोब्बा यांची अनेक दशकांची विस्तृत प्रशासकीय कारकीर्द आहे. 1924 या 5 वर्षात भारतातील सर्वोच्च नोकरशाहीमध्ये काम करणे समाविष्ट आहे. त्यासाठी राजीव गोब्बा यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. भारतीय नौदलाने अलीकडे सी ड्रॅगन 25 सरावात भाग घेतला, जो इंडो पॅसिफिक प्रदेशात एक बहुराष्ट्रीय टिंबटिंब युद्ध सराव आहे. तर तो युद्ध सराव पाणबुडी विरोधी आहे, लक्षात ठेवा. सराव सी ड्रॅगन 25 युनायटेड स्टेट्स नेव्हीच्या 7व्या फ्लीटने आयोजित केला होता. हा सराव अँडरसन एअर फोर्स बेस आणि गुआम येथे झाला. या सरावात प्रगत सेन्सर्स आणि सोनोबॉयसह सागरी गस्त टोव्ही विमान MPRA समाविष्ट आहे. सुरुवातीला 19 मध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया दरम्यान द्विपक्षीय 21 पासून भारत सारख्या मित्र राष्ट्रांचा समावेश करण्यासाठी त्यांचा विस्तार झाला. बघा, 19 ला फक्त 2च देश होते. कोणकोणते देश होते? अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. आणि 21 पासून भारतासारख्या मित्र राष्ट्र यात सहभागी घेण्यास सुरू झाली. आणि पाणबुडी विरोधी युद्ध सराव आहे हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. 9वा प्रश्न. संगीत कलानिधी पुरस्कार 25 कोणत्या व्यक्तीस देण्यात आलेला आहे? असा प्रश्न विचारला, लक्षात ठेवा. कोणत्या व्यक्तीस? तर उत्तर आहे RK श्रीराम कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. उत्तर काय? RK श्रीराम कुमार. ठीक आहे. या पुरस्काराला संगीताचा ऑस्कर म्हणून ओळखला जातो. RK श्रीराम कुमार वॉलियन वादक 25 साठी देण्यात आला. संगीत कला निधी पुरस्कार कर्नाटक संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याला कर्नाटक संगीताचा ऑस्कर देखील म्हणतात. कोण देतं? मद्रास संगीत अकादमी चेन्नईद्वारे. त्यात सुवर्ण पदक आणि सन्मानपत्र दिलं जातं. लक्षात ठेवा. 9वा प्रश्न RK श्रीराम कुमार त्याचं उत्तर आहे. 10वा प्रश्न. जलशक्ती अभियान पाऊस पकडा 25 ची 6वी आवृत्ती 22 मार्च 25 रोजी जागतिक जलदिनी हरियाणातील टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली. तर उत्तर आहे पंचकुला येथे सुरू करण्यात आली. आणि असं पहिल्यांदा घडते जो दिल्लीच्या बाहेर हा पंचकुला येथे झालेला आहे. ही मोहीम 148 पाण्याच्या टंचाईग्रस्त जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करते. नवी दिल्ली बाहेर होणारी ही मोहीम पहिल्यांदा सुरू करण्यात आली. ती जलसंवर्धन जागरूकता आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन देते. ही मोहीम पावसाळ्यात चालते. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालय आणि हरियाणा सरकारच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू केला आहे. कोण कोण? केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालय आणि हरियाणा सरकार यांनी मिळून केला आहे. थीम काय? 25 साठी पाणी संवर्धनासाठी लोकांची कृती तीव्र समुदाय जोडणीकडे आहे. ठीक आहे. तीव्र समुदाय जोडणीकडे आहे असं याचं थीम आहे 2025च्या हवामान दिनाचं. ठीक आहे. हवामान वन जल हवा जर पाहायला गेलं, लक्षात ठेवा 22 मार्चला जलदिन असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याची ही थीम आहे. ठीक आहे. ओके. पुढं 11वा प्रश्न. अलीकडेच निवडणूक प्रशासनावर कोणत्या देशाच्या निवडणूक अधिकाऱ्यांसाठी 2 आठवड्याचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे? तर तो देश आहे भूतान देशात सुरू झालेला आहे. कुठं? भूतान देशातच सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा. प्रश्न काय मित्रांनो? पॉइंट खूप महत्वाचा आहे की अलीकडे निवडणूक प्रशासनावर देशाच्या निवडणूक अधिकाऱ्यांसाठी 2 आठवड्याचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. 12वा. ट्युनिशियाचे नवे पंतप्रधान म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे सारा जाफरानी जैनजरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 13वा प्रश्न. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाला आहे? तर आपलं राज्य महाराष्ट्रामध्ये राज्याच्या विधानसभेत एकमताने मंजूर झालेला आहे. 14वा प्रश्न. कोणत्या IIT मध्ये हॅक द फ्युचर आहे ना हॅकथॉन नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे? तर उत्तर आहे IIT गांधीनगरमध्ये पूर्ण झाले आहे. NSO इंडिया आणि IIT गांधीनगर यांनी 36 तासांच्या हॅक द फ्युचर हॅकथॉनचे आयोजन केले, ज्यामध्ये IIT, NIT, IIIT सारख्या शीर्ष संस्थांतील 18 संघांनी नाविन्यपूर्ण आव्हाने स्वीकारले आणि हॅकथॉन नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे.
15 प्रश्न, नुकताच पहिला भारत आफ्रिका नौदल सराव एक अकिमे म्हणजे AKIME कोण होस्ट करेल? तर लक्षात ठेवा कोण करणार आहे असा विचारलाय. तर लक्षात ठेवा भारत आणि टांझानिया दोन्ही देश करणार आहेत. आफ्रिकन प्रदेशात लष्करी प्रसाराचा एक भाग म्हणून भारत एप्रिल 25 मध्ये हिंदी महासागरात आफ्रिकन देश टांझानियासह अकिम नावाच्या सागरी सरावाचे होस्टिंग करेल. टांझानियासह 10 आफ्रिकन देश पहिल्या लष्करी सराव आयकिम मध्ये सहभागी होत आहेत, ज्याचा अर्थ संस्कृत मध्ये एकता आहे. आयकिमचा अर्थ काय? एकता आहे. लक्षात ठेवा काय अर्थ आहे? एकता. ठीक आहे. 16वा प्रश्न, हवामान बदल पर्वत मानवतेचे भविष्य या विषयावरील पहिला सागरमाथा संवाद नुकतेच कुठे आयोजित करण्यात आला होता? तर तो नेपाळ देशात आयोजित करण्यात आला. तर कधी? नेपाळ सरकार 16 ते 18 मे 25 कालावधीत काठमांडू येथे हवामान बदल पर्वत मानवतेचे भविष्य या विषयावर पहिला सागरमाथा संवाद आयोजित करत आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट 17वा प्रश्न, खालील कोणी 59.34 मीटर डिस्कस फेकून नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे? तर लक्षात ठेवा उज्ज्वला चौधरी. ठीक आहे. डिस्क फेकून नवा राष्ट्रीय विक्रम केलाय 59.34 मीटर. ठीक आहे. पुढं 18वा, खालीलपैकी कोणते राज्य आर्थिक वर्ष 25 चे भांडवली खर्च कॅपेक्स उद्दिष्ट साध्य करेल? तर उत्तर आहे कर्नाटक राज्य करणार आहे. उद्दिष्ट साध्य करणार आहे. ठीक आहे. ओके. पुढे 19वा प्रश्न, अलीकडे भारतात येणाऱ्या रेमिटन्सच्या स्त्रोतांमध्ये कोण अव्वल आहे? तर लक्षात ठेवा याचं जरा उत्तर इथे चुकलंय. लक्षात ठेवा अजय साहेब चुकून झाले. लक्षात ठेवा इथं पाहिजे उत्तर अमेरिका. लक्षात ठेवा उत्तर काय पाहिजे? अमेरिका. हो का? ठीक आहे. थोडंसं समजून घ्या मित्रांनो. ओके. उत्तर काय पाहिजे? ते अमेरिका. ठीक आहे. ओके मित्रांनो, थोड्याफार चुका होत असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्तर काय? अमेरिका. ओके. पुढं 20, अलीकडे कोणत्या राज्याने केंद्रीय अवयव दान कायदा स्वीकारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे? तर उत्तर आहे तेलंगणा राज्याने मंजूर केला आहे. आणि आजचा प्रश्न, जागतिक आनंद अहवाल 25 भारत कितीव्या क्रमांकावर आहे? 110, 118, 124, 150. आपल्याला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम मला याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.